कारण हा महत्त्वाचा मेन मार्ग होता, पायरी मार्ग ताम्हिणी घाटामधला। या मार्गे वाहतूक व्हायची, देवाणघेवाण व्हायची कोकणातली आणि वरच्या भागातली पुण्याकडच्या। हे बघा ही दगड दिसतात ना, इथून ह्या डोंगरांनी इथून आपण सरळ 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 ह्या शेवटापर्यंत गेलो, तिथून खाली उतरलो तिथून, आणि इथून असा आलो आपण सरळ इकडं, इथं शेवटाला गेलो आणि आता इथून ह्या मार्गाने आपण आता इकडनं आलोय। हे बघा समोर खूप मोठं आहे, ते आगीमुळे उंच आहे, परंतु आता भीती तर राहणारच मनामध्ये, कारण त्यांना आवाज चालत नाही कसला। विकास भाऊ सांगा तुमचा अनुभव, आता तुम्ही फोटो काढलाय या स्क्रीनमध्ये, काय फिलिंग आलं तुम्हाला? हे असं वाटतंय की निसर्गाच्या थिएटरमध्ये आपण बसलेलो आहे। आणि हे बघा ते आगीमुळे एक नाही दोन नाही तीन तीन आहेत मोठमोठे, आणि हे नेहमीप्रमाणे आपला आता इथं झालेलं ही पूर्ण जो कचरा आहे त्याची साफसफाई करतोय। आता हे सगळं ठाणाळे लेणीला जात असताना आपल्याला किल्ले तिकोना, त्यानंतर पवना धरण, त्याचबरोबर पलीकडे असणारा लोहगड आणि विसापूर, हे वाघेश्वर महादेवाचं मंदिर जे पवना धरणामध्ये आहे ते, आणि त्याच्या समोरच हे आपल्याला विसापूर आणि लोहगड आणि किल्ले तुंग, असे हे 4 किल्ले आपल्याला पाहायला मिळतात। ठाणाळे लेणी जी तैलबैलच्या इथून मार्ग आहे खाली जायला, हा समोर मोरगिरी किल्ला सुद्धा पाहायला भेटतो आपल्याला। हा समोर मोरगिरी किल्ला आहे जो ठाणाळे लेणीला जाताना पाहायला भेटतो आपल्याला, आणि हा समोरच तैलबैल, माफ करा, हा कोरीगड सुद्धा पाहायला भेटतो आपल्याला, आणि हा तैलबैल किल्ला हा सुद्धा पाहायला भेटतो। मित्रांनो जय शिवराय, मी आशिष मराठे, सह्याद्री रानोटा क्रिएशन हे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आत्ता आपण चाललोय ठाणे लेणी करायला, आणि हा पाठीमागं माझ्या तैलबैल किल्ला आहे, तर त्या गावामधनं रोड आहे असा, हा कच्चा रोड, आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे दत्ता काका आणि विकास आहे। तर हा असा परिसर आहे, इथनं खाली उतरायचं आहे, कुठं तरी रोड आहे, तर चला जाऊन बघू आता आपण। हा पाठीमागे तैलबैल, सकाळी 7 वाजता यायचं होतं इथं, आणि आपण आलोय 11 वाजता, तर चला बघूया दादा। हे बघा हे झाड आहे ना, इथून आपण खाली चालत आलोय उतरत, आणि थोडंसं अवघे 2-3 मिनटं खाली उतरून आलो ना, तर जुना पायरी मार्ग जो जुन्या काळामध्ये वापरला जायचा तो आपल्याला लगेचच पाहायला लागतो तो। हे बघा जुन्या काळामध्ये हा ताम्हिणी घाटामधला हा जो मार्ग आहे, या जुन्या काळामध्ये हा वापरला जायचा, तर त्या मार्गावरती सध्या आपण, आणि लेणी कुठे आहे ते माहीत नाही आता, इथं खाली बहुतेक ह्या डोंगराच्या पलीकडे येतात, ते पुढे गेल्यानंतर कळेल आपल्याला, आणि ते गाव आहे बहुतेक ठाणाळे, तर पुढे गेल्यावरती कळेल। चला, इंग्रजांची कमाल बघा, सुरुंग लावलेला आहे, पूर्ण हा पायरी मार्ग फोडलाय त्यांनी। बघा आपल्या इथं खाली सुद्धा पायरी दिसतात, हे मार्ग हा असणार आहे बराचसा, फोडला त्यांनी त्या काळामध्ये, कारण हा महत्त्वाचा मेन मार्ग होता, पायरी मार्ग ताम्हिणी घाटामधला। या मार्गे वाहतूक व्हायची, देवाणघेवाण व्हायची कोकणातली आणि वरच्या भागातली पुण्याकडच्या, तर मुख्य भाग हा पूर्णपणे फोडलाय। चला अजून बरंच जायचं आहे, तसे आपल्याला 5 मिनिटं झालेत, बराच मोठा ट्रेक आहे आपला। हे बघा आलोय आपण त्या वाघजाई देवीच्या इथं, तर इथं एक मोठं मंदिराचं काम चालू आहे देवीच्या इथं, मंदिर बांधतात आहे, तर आपण झाकून ठेवले देवीचं हे, तर ते पाहूयात। पहिलं सगळं झाकलेलं आहे, तर थोडंसं आता पाहूयात आपण पहिलं त्या मूर्त्या वगैरे। हे बघा पुरातन काळामधलं सर्व आहे। हे बघा ह्या बाजूने आलो आपण वरनं, आणि
या साईडला देवीचं मंदिर आहे आणि बहुतेक या साईडला रोड आहे हा, माहीत नाही आपल्याला, तर पुढे गेल्यानंतरच पाहू. आता बघा थोडंसं पुढं आलो ना तर इथं सुद्धा 2 कोरीव मूर्त्या पाहायला भेटतात आपल्याला. आणि आता त्या वाटेवरती आहे आपण. बघा ह्या 2 मूर्त्या आहेत. ही मारुतीची आहे इकडली. इकडनं आलोय आपण. दत्ताभाऊकडनं माहिती घेतली तुम्ही. बरंचसं खाली उतरून आलोय आपण. आणि हा समोर सुधागड दिसतोय बघा, हा बुरुज दिसतोय सुधागडचा. इथं बुरुज आहे सुधागडचा. तर हा सुधागड किल्ला. आणि बहुतेक ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं आपल्याला. हे आणि हे बहुतेक ठळाणे गाव आहे. तर चला बघू आता, गेल्याशिवाय काय नाही. बहुतेक ह्या साईडने रोड आहे आपला. हे बघा हा समोर सरसगड. बघा हा पहिला टप्पा डोंगराचा पूर्ण इथनं आपण उतरून आलो. आणि इथं आल्यानंतर हा असा सपाट माळ लागल्यानंतर आपल्याला या साईडला न जाता ह्या बाजूनी म्हणजेच डाव्या बाजूने आपल्याला आता असा आडवाडवं सरळ जायचं चालत. बहुतेक आपल्याला काय एवढं माहीत नाही इकडचं, परंतु आपला अनुभवी दत्तासोबत आहे त्यामुळे चाललोय आम्ही त्याच्या मागं. बघू आता काय ते. जवळजवळ 1 सव्वा तास चालतोय आम्ही आणि आलोय बहुतेक जवळ. मग कुठनं आलोय ते एकदा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ही दगडं दिसतात ना, इथून ह्या डोंगरांनी इथून आपण सरळ 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 ह्या शेवटापर्यंत गेलो. तिथून खाली उतरलो तिथून आणि इथून असा आलो आपण सरळ इकडं. इथं शेवटाला गेलो आणि आता इथून ह्या मार्गाने आपण आता इकडनं आलोय. आणि इकडनं विकास भाऊ चाललेत आपले अंगावर जीव आल्यागत. तिकडनं आपल्याला जायचं आहे वरती. पाहू अजून किती लांब आहे. आणि मित्रांनो फायनली आपण हा सव्वा तासाचा प्रवास करून त्या लेणीजवळ आलोय. तर चला तुम्हाला आता हे सुंदर असे क्षण आपण या व्हिडिओमध्ये टिपूयात. या साईडला प्रयत्न केला होता लेणी बांधायचा, परंतु अर्धवट सोडून दिलाय. आणि हे बघा पुढं आल्यानंतर हा किती मोठा भाग आहे आणि किती आतमध्ये गेलाय बघा. गाडून गेलाय खाली. आणि ही आपली सुरुवात झाली, पहिलीच लेणी. आपण पहिलाच त्याचा भाग पाहतोय. दगडं बरीचशी पडल्यात, तर थोडंसं व्यवस्थित चाला मित्रांनो. हे बघा किती लांब पर्यंत रे. सरळ 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 का तिथं पण आहे. बराच मोठा टप्पा आहे. तर एक पाहू चला. हे दुसरं खोली पाण्याचा टाका असणार आहे. इथं हे पाण्याचा टाका असणार आहे. हो बरंच पुढं असणार आहे. हे पडलंय पूर्णपणे, कारण दिसते तुम्हाला बघा पडलेलं सगळं दिसतंय. हा भाग हे पूर्ण पडलेलं आहे. किंवा इथं पण जर का हे काही समोर सगळी दगडं पडलेली ती सगळी दगडं पडलेली ती वरनं आहे बघा. हे वरनं सगळं वरनं पडलेलं आहे. तर चला हळूहळू आपण अजून पुढचं पाहूयात. इथून आता आपल्याला प्रॉपर कोरलेले खोल्या पाहायला भेटतात. हे बघा, हे बघा ना, हा आतला भाग असतो खोलीचा जिथं दत्ता उभा येतो. तो इथून हे किती पुढं असेल हा भाग बघा ना, भरपूर पुढं असणार आहे. खूप पडलेली ही लेणी, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली आहे ही आतली खोली. हे बघा, आणि ह्या खोलीच्या सुद्धा आतमध्ये इथे आतमध्ये एक खोली आहे. तर हे बघा
किती छान दिसतंय बघा चित्र. आणि ह्या ज्या खोल्या आहेत, ह्या खोल्याच्या शेजारीच बघा पाण्याचं टाकं सुकलंय पूर्ण, हे पाण्याचं टाकं. आणि आता पुढचं पाहूयात आपण. तुम्हाला कदाचित आता इथून पुढे मी थोडासा हळू आवाजात बोलणार आहे, कारण भर उन्हात आलो आहे आणि सगळ्यात भयानक असं आगीमुळे आहे तिथं. खूप मोठी ती आणि मोठी आहे, बरीच मोठी आहे ती. तर आता मी हळू आवाजातच बोलेल इथून पुढं, कारण उन्हात आणाचं आणि आजूबाजूला काहीच नाही आहे, त्याच्यामुळं हळू बोलणंच आता गरजेचं आहे. चला ही खोली थोडीशी आतून पाहू आपण. हा बघा आतून बघा ही खोली. सेम तिथं जी खोली पाहिली ना तिच्यासारखं स्ट्रक्चर इथं सेम. ही 2 नंबरची खोली पाहिली आपण आणि तशा टोटल 4 रूम पाहिल्या आतापर्यंत. आणि आता जाऊयात पुढे हिच्या आपण. हा बघा इथं खाली सुद्धा नॅचरल तयार झालेलं आहे हे. आणि हे बघा समोर खूप मोठं आहे ते आगीमुळे, उंच आहे. परंतु आता भीती तर राहणारच मनामध्ये, कारण त्यांना आवाज चालत नाही, कसला काय चालत नाही. तर आता हळूहळू जाऊयात पुढे आपण. हा बघा कशा कोरीव लेणी इथं, आणि इथं मूर्त्या आहेत कोरीव, खूप सुंदर मूर्त्या आहेत कोरीव इथं. आणि ही पूर्ण लेणी इथं पण बघा वरती कोरीव आहे काहीतरी. इथं बघा कशी पूर्ण कोरीव लेणी आहे. तर थोडंसं आता आज आणि जवळनं जाऊन पाहू आपण तिला. खूप पुढं असणार आहे, खूप पुढं असणार आहे बघा ना. ह्या खोलीवरनं कळतं ना आपल्याला, पूर्ण पडले खाली बघा. इथं खूप पुढपर्यंत असणार आहे, इथपर्यंत पडलं आहे सगळं. परंतु जे काय राहिले ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आता. थोडंसं घाबरल्यासारखं मी का वाटतंय, कारण ह्याची खूप भीती आहे मनामध्ये आता. ही पलीकडची खोली पूर्णपणे पडलेली आहे. आतल्या फक्त ते आसन आहे ना तेवढंच राहिले बघा तिथं. आणि आता ही सुंदर अशी ही लागलेली आपल्याला मोठी लेणी, ती आता आपण थोडीशी आतनं पाहूयात, तिचं डिझाईन पाहूयात आता आपण आतनं. तर हे बघा इथं समोरच वरती बघा ह्या 2 कोरलेल्या मूर्त्या किती छान दिसतात. ते कोरीव मूर्त्या आहेत, लेडीजच्या आहेत त्या दोन्ही पण देवीच्या. आणि याची त्या काळामधले खिडकी बघा कशी होती आणि डिझाईन बघा. आणि इथं पण मूर्त्या होत्या, हे बघा इथं समोर पण मूर्ती होती, मोठी मूर्ती असणार आहे इथं. परंतु पडले ते पूर्ण आता. इथलं कृष्णाची आहे का? तर कृष्णाची मूर्ती आहे असं वाटतं ना. हो ना, मूर्ती ती बुद्धाची. बुद्ध का ते पण असेल, बुद्धांचं लग्न नव्हतं. हा बघा पूर्ण लेणी. हा बघा किती मोठा भाग आहे तिथं. आणि आतलं एक पाहू आपण. इथं खांब होता हा उभा, बघा हे समोर आहे ना खांब होता इथं. आणि इथं पण मूर्ती होती, पण ती दिसत नाही आता. ह्या खोलीचा आतला भाग. नॉर्मली लेण्यांमध्ये अशा खोल्या असतात, तुम्हाला माहिती आहे. अरे आवाज करू नको म्हणतो, केवढं करत आहे बघा. बघा हे शिल्प बघा कसं आहे. दोन्ही साईडला इथं हत्ती आहेत हे 2, आणि मध्येच देवीची मूर्ती आहे. हे बघा, हे बघा. आणि ही खोली आहे. तर सेम असंच ह्या पण खोलीला असणार इथं. तर चला आता पुढचा भाग पाहूयात. हे सुंदर लेणी आपल्याला पाहून झाली आपली. आता आपण या साईडने पुढं जाऊयात. थोडासा आवाज आता माझा कमी येईल तुम्हाला इथून पुढं. हे बघा हे मोठं विहार म्हणायला हरकत नाही, ते पाहिलं आपण आता. आणि तिथून थोडंसं पुढं आलं की बघा इथं एक समोर खोली, आणि तिच्या वर सुद्धा खोल्या आहेत बऱ्याचशा. हे बघा. तर
आता हे पूर्ण स्ट्रक्चर आता आपण जाऊन पाहूयात, पूर्ण जाऊन पाहू आपण ते. इथं एक लेणी आहे, ह्याच्या आपण खूप जवळ आलेलो आहे, खूप जवळ आहे आपल्या ते. तर थोडासा हळू आवाजातच बोलणार मी आता. बघा इथं एक आहे आणि ही खूप मोठी वाटतं आहे बघा, ह्या पायऱ्या आहेत याला वरती जाताना. तर चला पायऱ्यांनी वरती जाऊ आपण. हे बघा कशा पायऱ्या त्याला, पूर्ण दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या. आणि बघा हा किती अफाट असा मोठा भाग आहे, परिसर आहे. ह्याच्यामध्ये एंट्री केल्यानंतर बघा हा समोरचाच भाग किती मोठा. त्यानंतर अजून पुढं गेल्यानंतर ही बरीच मोठी रूम आहे, आतमध्ये जाऊन बघू आपण. त्याच्या अलीकडची ही रूम असेच त्या काळामध्ये झोपत असतील, कसं पसरलं आहे बघा. आणि इथं एक खोली पडली आहे पूर्ण, ही खोली पुढपर्यंत. ह्याच्या खाली एक खोली दाखवली मी तुम्हाला. आणि ही आतमधली खोली. तर एक वाईल्ड अँगलमध्ये एक व्हिडिओ घेतो याचा. उखळ पूर्णपणे हे असणारे रूम असणारे ही. आणि याच्या आतमध्ये सुद्धा इथं कोरीव. तर इथं आतमध्ये पण एक खोली आहे, सध्या बंद आहे. आतमध्ये बरंचसं मटेरियल ठेवलं आहे तिथं, ही बंद आहे. तर छान आहे ही. चला आता पुढचं जाऊन पाहू आपण. विकास भाऊ सांगा तुमचा अनुभव. आता तुम्ही फोटो काढला या स्क्रीनमध्ये, काय फिलिंग आलं तुम्हाला? हे असं वाटतंय की निसर्गाच्या थिएटरमध्ये आपण बसलेलो आहे आणि त्या स्क्रीनमध्ये आपण फोटो काढतोय असा हा फिलिंग विकास भाऊने आत्ताच सांगितलं आपल्याला. निसर्गाचा थिएटर, खूप छान शब्द वापरला त्यांनी. तर चला पुढचं जाऊन पाहू आता आपण. हे पुढची खोली. आणि आता आपण फक्त आता व्हिडिओ पाहूया तिथून पुढचे. कशा दोन खिडक्या आहेत बघा खोलीला. मोठल्या एका जागेवर स्तब्ध व्हायचा. इथे एक खोली आहे, सेम स्ट्रक्चर, बरंचसं स्ट्रक्चर सेम आहे. आणि हे बघा इकडं खोली. सेम आणखीन एक खोली. किती छान स्ट्रक्चर आहे बघा ना. आणि बाहेरचं बघा हे कसं दिसतंय आपल्याला. किती छान दिसते बघा बाहेरचा पण व्ह्यू. तर चला पाहू आता पुढचं. हे बघा ते आगीमुळं एक नाही, दोन नाही, तीन आहेत मोठमोठे. त्याच्यामुळं आणि आपलं नशीब चांगलं आहे की इथं खाली कुठली लेणी दाखवायची नाही आहे तुम्हाला. आणि मुख्य लेणी थोडीशी पुढे. तर हळूहळू चाललो आहे आम्ही आवाज न करता. चला आता जाऊयात हळूहळू पुढे. आपण आता जिथं आलो आहे ना, तर ते लेणीचा मुख्य भाग म्हणायला हरकत नाही. आणि हे खूप मोठमोठे दगड आहेत, हे पडलेत पूर्ण खाली हे दगड मोठमोठे. आणि ह्याच्या आतमध्ये खाली बऱ्याचशा लेण्या गाडल्या गेल्यात. तर इथं सुद्धा लेण्या होत्या, त्या ह्या दगडामुळं साईडला झालेल्या आहेत. आणि हा व्ह्यू जरा बघा तुम्ही कसा आहे. हा बघा किती सुंदर मायावरती बघा. बघा पडलंय पूर्ण. आणि हा मागचा भाग ही मुख्य असणार आहे, कारण खूप मोठी दिसते लांबणं तरी. तर ही जवळ जाऊन बघू आपण. पण त्याच्या आधी ह्या साईडला जाता म्हटलं आपण जरा पाहूयात. ही जी दगडं पडल्यात त्याच्या खाली लेणी आहे बरीच मोठी. तर आता ती मी तुम्हाला आधी दाखवतो आणि मग नंतर आपण या साईडचं पाहू. ही एक खोली, हिच्या शेजारी एक खोली. ह्या खोल्या बऱ्याच मोठ्या आहेत. आणि इथं बघा पुढं बरंच होतं, पुढं पडले खूप मोठे दगड पडलेले आहेत खाली. हे बघा इथं खाली पाण्याचं टाकं असणार आहे. हे खालचं बरंच आतमध्ये गेलेलं आहे. काय आतमध्ये खाली
आहे तेवढीच. हे बघा खाली. आणि ह्याच्यावरती ही एक लेणी, हा एक भाग. ह्याच्या पुढं सुद्धा असणार आहे, कारण पूर्ण पडले नाही, असं पडले या साईडला. त्यामुळे जे काय असेल ना लेणीचा जो काय भाग असेल, हा असा भाग तो ह्याच्या खाली गेलेला आहे. इथं खाली गेलेला आहे तो पूर्ण भाग ह्यांच्या खाली गेलेला आहे. हा काय, तर समोरच बघा एक खोलीसारखं दिसतंय बघा तुम्हाला. हा तो समोरचा दगड आहे ना, हा काय समोरच्या ह्याच्यावरतीच दिसतंय बघा. हा पडलेला भाग बघा, लगेच कळून येतो आपल्याला, सेम असा आहे, असा भाग पडलेला. तर काय असेल ही लेणी विचार करा. खूप मोठी आणि अतिशय जुनी, साधारण 2200 वर्षापूर्वीच्या ह्या लेणी आहेत. तर हे असं वैभव निसर्गाचा आपल्याला पाहायला भेटते. दगड आहे ना. हा लेणीच्या पूर्ण आतला भाग असतो बघा, तो पूर्ण उघडा पडलाय. खूप पुढं होती ही लेणी. आणि हे पुढचं हे मेन विहार आहे, त्याच्यामध्ये बरंच काय काय पाहायला भेटणार आहे आपल्याला. तर हे पाहू आता जाऊन आपण. तर पाठीमागं नाव बघताय तुम्ही माझ्या, ठाणाळे लेणी. आणि आता आपण जिथं उभं आहे ते मुख्य आहे. माझ्या पाठीमागं स्तूप बघा हा. आणि ह्या साईडला पण बघा हे मुख्य विहार आहे, हे पाठीमागचं. हे बघा. तर चला जाऊन पाहू आता आपण हे सगळं व्यवस्थित जवळनं पाहू आता आपण. हे स्तूप बरीच जुनी लेणी असल्यामुळे पडलंय सगळं. आणि आता हे मुख्य खूप मोठं विहार, याच्यामध्ये असणाऱ्या खोल्या आणि ह्याची रचना आता आपण पाहूयात कशी रचना होती ती. आणि त्या काळामध्ये वापरलं जाणारं डिझाईन सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आता. तर हे बघा, इथं बहुतेक काय असेल अंदाज नाही, पण आहे काहीतरी. आणि पायऱ्या बघा कशा बनवल्यात, काय सुंदर रचना आहे बघा ही. इथं सुद्धा पायऱ्या आहेत आणि त्या पलीकडे सुद्धा पायऱ्या आहेत. आणि आता हे पूर्ण डिझाईन आता बघा कसं आहे खोल्यांचं. समोर खोली आणि वरती त्याचं डिझाईन आहे. हे बघा, काकाचं तसंच आहे. हे बघा नागराजाचं किती मोठं चिन्ह इथं समोर कोरलेलं या लेणीवरती. हे बघा समोरच नागाचं, किती सुंदर आहे बघा. आणि हे बघा हे पूर्ण ही लेणी. तर आता थोडंसं जवळनं पण पाहूयात आपण त्यांना. बघा या खोल्या, आणि ह्या खोल्यांमध्ये सुद्धा हे बघा छोटंसं नागराजाचं चिन्ह कोरलेलं. ह्या आतल्या अशा ह्या खोल्या. तर जवळजवळ बघा ना अंदाजे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खोल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि हे नेहमीप्रमाणे आपल्यात आता इथं झालेलं ही पूर्ण जो कचरा आहे त्याची साफसफाई करतोय. आता हे सगळं आपण एका जागेवरती करून टाकून देऊयात साईडला आपण पिशवीमध्ये भरून वगैरे. तर हे बघा पूर्ण साफसफाई होते त्याची, नंतर आपण टाकून देऊ ते. आणि ह्या लेणीच्याच वरच्या भागामध्ये इथं अतिशय कोरीव असं नक्षीकाम केलेलं आहे. तर ते पाहू आपण. हे बघा किती भव्य आणि सुंदर असं हे नक्षीकाम बघा वरती केलेलं आहे. हे बघा हे आत्ताच पाहिलं आपण. आणि ह्याच्या बरोबर वरती बघा ह्या भागामध्ये कसं ते नक्षीकाम केलेलं आहे. तर हा एक सुंदर क्षण आपण आपल्या फोटोमध्ये सुद्धा टिपणार आहोत. आता या साईडला पण आहे, ते पण जाऊन पाहणार आहे आपण. तर हे अतिशय भव्य दिव्य अशी ही खोली, हे चैत्य विहार पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. आणि इथं पण पडलेलं तर बरंच आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा ह्याच्या आतमध्ये सुद्धा एक रूम आहे.
हे बघा, रूम आहे आतमध्ये. हे पण बरंच मोठं आहे. आणि ह्याच्या पुढचा आता जाऊन पाहू आपण. पाणी छोटंसं आहे आणि हे बघा किती मोठं पाण्याचं टाकं खाली अंडरम. त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे. बरंच मोठं आहे पाण्याचं टाकं आहे, पूर्ण खालीपर्यंत रे. ते बघा, पार तिथपर्यंत बरंच मोठं पाण्याचा टाका खाली आहे. आणि मग अशी तुम्ही बघितलं ना तिथं ते हे पडले, इथं सुद्धा त्याच्या खाली बघा पाण्याचा टाका केवढं मोठं होतं. सेम तशीच रचना असलेलं हे पाण्याचं टाका. आणि आता पुढचा भाग जाऊन पाहू आपण कसा आहे तो. हे बघा, खूप सुंदर लेणी आहे, खूप पाण्यासारखं आहे. याला इथं एक पाय देऊन वरती चढायला आहे. तर आता वरती चढू आणि मग हा वरचा भाग पाहू आपण. काही दिवसांनी हे पण पडणार बघा हा भाग. आलोय वरती चढून. याच्या आतमधली ही खोली. निसर्ग बघा, इथे एक खोली आणि ह्या खोलीच्या आतमध्ये अजून एक खोली. हे बघा, आता इकडे जर राहिलेलं आहे आपलं पाहायचं तर ते पाहू जाऊन. आता हे पाहिलं आपण आता. आणि ह्या पुढच्या खोल्या त्याच्या बघा पडलाय, पूर्ण पुढचा भाग सुद्धा पडलाय. ह्या त्याच्या पुढच्या खोल्या. आणि इथं सुद्धा स्तूप आहेत बघा, इथं भरपूर स्तूप आहेत. आणि त्याला वरती चढायला ह्या अशा पायऱ्या केलेल्या आहेत. तर चला वरती जाऊन बघू आपण ते. बापरे, केवढं भारी आहे हे. किती छान आहेत, किती प्रकारचे स्तूप आहेत बघा, खूपच सुंदर. राहू दे राहू दे, काय करतो. मुख्य स्तूप वाटतंय हे. 1, 2, समोर एक छोटं मेन, त्याच्यानंतर 4, 5, 6 आणि 7 स्तूप आहे तिथं. केवढे दाखवले किती जवळ. इथं एक आहे समोर 8. कसे स्तूप आहेत बघा हे वरनं. अख्ख्या एका खडकामध्ये कसं कोरलं असं नाही. आणि या स्तूपांच्या मागे खोल्या सुद्धा आहेत. हे बघा, या पाठीमागं पण असणार आहे काहीतरी डिझाईन. या साईडचं हे एक पाहिलं आपण. इथलं हे पण आतमध्ये हे कोरलेलेच आहे, इथं कोरलेलेच आहे ते पण. खूप छान, बरीच मोठी लेणी आहे. आणि त्या स्तूपांच्या पुढं आपण आल्यानंतर इथं सुद्धा बघा ही खोली बरीच मोठी पुढपर्यंत असणार आहे. तर बहुतेक हा शेवट आहे. पुढं सुद्धा आहे.
हा का इथं पुढं सुद्धा एक खोली आहे म्हणजे कारल्याच्या लेणीपेक्षा मोठी आहे. हा? आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा खोली आहे. ते समोरची भाजीची आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहे. लांब. हे बघा तर अशा प्रकारे ही रस्ता कुठं जात असतो मग? ठाणाळे लेणी आपण पाहिली. हो, हे आपली. तर मित्रांनो आजचा हा आपला ठाणाळे लेणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि बसलोय निवांत आम्ही आता. 2 कार्यकर्ते बघा कसे बसलेत. तर धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय शिवराय. परतीचा प्रवास करतोय आपण. तर पूर्ण आता हा असा लेणीचा भाग पाहत जाऊ आपण. संपूर्ण पाहत जाऊ आपण. खूप छान दिसतं इथनं. एक फोटो काढतो नंतर चालू करू.